आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। सांगोला तालुका तहसील कार्यालयासमोर दिनांक 17 फेब्रुवारी 2026 पासून अनुसूचित जाती व नौबत घटकातील तरुण सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर संस्था असणाऱ्या दलित व समाजातील मजूर असणाऱ्या संस्था या संस्थेला आज तागायत कुठल्याही प्रकारचं काम दिलं गेलं नसल्यामुळं सांगोला तालुक्यातील मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता हे दलित समाजाचे असल्यामुळं त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे। शासनानं शासन निर्णय काढलेला असून या दलित वस्तीतील कामं देत असताना पहिल्यांदा सुशिक्षित बेरोजगार अभियंता व दलित मजूर संस्था असणाऱ्या वर्गाच्या मजूर संस्थेला कामं देण्यात यावी असा शासनाचा GR असताना सांगोला तालुक्यातील गट विकास अधिकारी संबंधित विस्तार अधिकाऱ्यावर प्रत्येक गावचे ग्रामसेवक हे संगनमत करून या समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार करून जातीयवाद निर्माण करून या लोकांना कामं न देता त्यांच्या मर्जीतील बगल बच्च्याला राजकीय नेत्याच्या बगल बच्च्याला धनदांडग्याला ही कामं देऊन दलितावर उपासमारीची वेळ आणणारा हा सांगोला तालुक्याचा गट विकास अधिकारी उमेश कुलकर्णी व त्यांचे संबंधित सर्व TPO व ग्रामसेवक या देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा जर 79 वर्ष होत आली असली तरी बी आज दलितावर अत्याचार अन्याय होत असेल तर उपासमारीसाठी जर वेळ देत असेल तर हे स्वातंत्र्य मिळून काय उपयोग आहे। तर आम्ही या ठिकाणी यांना पाठिंबा देत आहोत की पाठिंबा असं देण्यासाठी कारणच आहे की या समाजावर अन्याय न होता त्वरित BDOची हकालपट्टी करावी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगल साहेब असतील, समाज कल्याण विभागाचे अधिकारी असतील, अतिरिक्त कार्यकारी शिवसाहेब संदीप गोविंदकर साहेब असतील यांनी तातडीने दखल घेऊन या BDOची त्वरित हकालपट्टी करून या संस्था तालुक्यातील असणाऱ्या सर्व मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि मजूर संस्था यांना त्वरित कामं देण्यात यावं, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल। आज या ठिकाणी गेल्या 17 तारखेपासून सांगोला तहसील कार्यालयाच्या समोर या तालुक्यातील मागासवर्गीय ठेकेदारांचं आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आज आपण 17 तारखेपासून पाहतोय। वास्तविक पाहता या तालुक्याचे गट विकास अधिकारी सन्माननीय कुलकर्णी साहेब यांच्या आदेशानुसार या सांगोला तालुक्यामध्ये जे दलित वस्ती मागासवर्गीयाचा जो फंड असतो तो फंड मोठ्या प्रमाणामध्ये वापरला गेलेला आहे आणि हे फंड वापरत असताना महाराष्ट्र शासनाचाच GR आहे की मागासवर्गीय मजूर सहकारी संस्था असेल किंवा मागासवर्गीयातील सुबे असतील सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांना प्रामुख्यानं कामं देण्यात यावी अशा प्रकारचा शासनाचा GR असतानासुद्धा या आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी उमेश कुलकर्णी यांनी स्वतःचं मनमानी कारभार करून संबंधित गावचे ग्रामसेवक सरपंच आणि संपूर्ण वरिष्ठ अधिकारी यांना मॅनेज करून या तालुक्यामध्ये त्यांचा पाहिजे त्या ग्रामपंचायतीवरती कामं सोपवून त्यांच्या लगतच्या ठेकेदारांना कामं देण्याचा जे चाललेला प्रयत्न आहे तो प्रयत्न त्यांनी त्वरित थांबवावा, अन्यथा भविष्यकाळामध्ये आज या तालुक्यामध्ये न्याय देत असताना त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या GRच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करून या घटकांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी मी महाराष्ट्र राज्याचा भीमशक्ती संघटनेचा अध्यक्ष नात्याने या ठिकाणी करतोय। जर या ठिकाणी गट विकास अधिकारी यांनी आपल्या वागण्यामध्ये आणि कार्यकाळ भोगत असताना या ठिकाणी जर बदल नाही केला तर भविष्यकाळामध्ये आम्हाला पुढचं आंदोलन म्हणून या संपूर्ण GRचे उल्लंघन केलं म्हणून त्यांच्यावरती 1860 ॲक्टनुसार त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल आम्ही करणार आहोत। याची नोंद संबंधित गट विकास अधिकारी यांनी घ्यावी, या आंदोलनाला त्यांनी हलक्यात घेऊ नये अशा प्रकारच्या ठिकाणी चेतावणी मी देतो आणि मी माझे विचार थांबवतो। धन्यवाद। जय भीम जय भारत। मी बळीराम मोरे, सुबे अभियंता सांगोला। आम्ही गेल्या 2 ते 3 महिन्यापासून माननीय गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांना भेटून
मागासवर्गीय सुभे आणि सोसायटींना जो शासन निर्णय कामं देण्याविषयीचा जो शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विनंती केलेली आहे. परंतु अद्याप त्यांनी आमच्यात भेटण्याची कसलीही दखल घेतली नाही, आमच्या आंदोलनाची ते दखल घेत नाहीत. त्यामुळं आम्ही आता असं ठरवलेलं आहे की माननीय या तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून आम्हाला लवकर न्याय द्यावा अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करतो. आणि गटविकास अधिकारी यांनी जो घोळ घातलेला आहे, गंभीर भ्रष्टाचार केलेला आहे, याबाबत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. संबंधित सर्व दोषीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मी विनंती करतो.